हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इग्नाइट अकॅडमी. इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी निहाल कोरे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. इंडिया आफ्रिका रिलेशन या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. नुकताच इंडियन एक्सप्रेसमध्ये आर्टिकल आला होता. त्याच्यामध्ये गुरजीत सिंग यांनी इंडिया आणि आफ्रिका, भारत आफ्रिका या संबंधावर भाष्य केलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की ते फक्त शिखर परिषदांपुरतं, चर्चांपुरतं मर्यादित न राहता भारताचा आणि आफ्रिकेचा जे काही संबंध आहे ते सातत्यपूर्ण, संस्थात्मक आणि धोरणात्मक राहावं, स्ट्रॅटेजिक रिलेशनवर ते भर देतात. त्या आर्टिकलमध्ये त्यांनी बरेच मुद्दे मांडलेले आहेत. त्याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. आणि एकंदरीत GS2 इंटरनॅशनल रिलेशनसाठी, त्याचबरोबर पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल त्याच्यामध्ये इंटरनॅशनल रिलेशन या भागासाठी आपल्याला हे जे आर्टिकल आहे ते खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून त्याचाच भाग म्हणून आपण या आर्टिकलवर चर्चा करणार आहोत. अशी जी सिरीज आहे, न्यूजपेपरमध्ये महत्त्वाचे जे आर्टिकल्स येतात, जे काही कॉलम्स येतात, त्याच्यावर आपण एक सिरीज सुरू करत आहोत. आणि त्याचाच भाग म्हणून आपण या आर्टिकलवर चर्चा करणार आहोत. दिस इज अबाउट मी निहाल कोरे, 2022च्या बॅचचा UPSC टॉपर आहे. महत्त्वाचं तुम्हाला सांगण्याचं म्हणजे मी मराठी माध्यमातून परीक्षा दिली होती रिटर्न. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम माइंडसेट कोच म्हणून मी सध्या काम करत आहे. त्याचबरोबर जर तुम्ही NLP बद्दल ऐकलं असेल, लाईफ कोच बद्दल, ह्या सगळ्या गोष्टींसंदर्भात ऐकलं असेल तर हे माझं पॅशन आहे. ते इथं मी काम करतो. माइंडसेट ट्रेनर म्हणून मी काम करत आहे सध्या, आणि मेमरी ट्रेनर म्हणून सुद्धा मी काम करतो. सो दिस इज अबाउट मी, यू कॅन सी हिअर. सुरू करूयात आपल्या आजच्या सेशनला. हे बघा, स्ट्रॅटेजिक रिलेशन. आता याच्यामध्ये काय, बऱ्याचदा काय होतं की याच्यामध्ये लेखकांनी काय मत व्यक्त केलेलं आहे की भारत आणि आफ्रिका संबंध फक्त अधूनमधून शिखर परिषदा होतात, त्याच्यापुरतं आता नको मर्यादित राहिला. आपल्याला तर त्याच्या पुढे जावं लागेल, काहीतरी कृती करावं लागेल, काहीतरी ठोस धोरण आखावं लागेल. ठोस धोरणात्मक संबंध निर्माण करायचे आहेत. मग आता धोरणात्मक संबंधामध्ये नेमकं येईल काय ते आपण चर्चा करणार आहोत. भारत आफ्रिका फोरम समिट, इंडिया आफ्रिका फोरम समिट हा त्याचा लॉंग फॉर्म आहे. चौथी ही भारतासाठी आफ्रिकेसोबतच्या संबंधांचे पुनर्मूल्यांकन करायचं, म्हणजे परत एकदा आपण ह्याचं मूल्यांकन करायचं आहे, परीक्षण करायचं आहे. ती संधी आहे ही परिषद, म्हणजे परत होते ते. लक्षात येते का? असं मत व्यक्त करतायत याच्यामध्ये लेखक. तर काय आहे ह्याच्यामध्ये प्लस पॉईंट आणि मायनस पॉईंट ह्या दोन्हीचे म्हणजे लिमिटेशन्स काय त्याच्यावर चर्चा करूया. तत्पूर्वी आपण बघूया भारत आफ्रिका फोरम समिट म्हणजे नेमकं काय आहे. भारत आणि आफ्रिकेमध्ये भारत आणि आफ्रिकन देशांमध्ये संबंध मजबूत करण्यासाठी ह्या वेगवेगळ्या परिषदा होत असतात. हे सर्वोच्च पातळीवरच्या ह्या परिषदा आहेत. कधी कधी झालेत, खूप महत्वाचं आहे. हा प्रिलिमसाठी महत्वाचं येईल आपल्यासाठी. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा, 2008 साली झाले होते, 11 मध्ये, 15 मध्ये, 26 मध्ये. कुठं कुठं झाले होते लक्षात ठेवा. आता रिसेंटली ज्या दोन्ही झालेत 15 आणि 26 मध्ये प्रस्तावित आहे, तर त्या दोन्ही भारतामध्ये आहेत. ठीक आहे. यापूर्वीची 15 मध्ये झाली होती ती नवी दिल्लीमध्ये झाली होती. कोविडमध्ये ही कॅन्सल झाली होती. तर अशा पद्धतीचा आहे हा, प्रिलिमसाठी महत्वाचा आहे. आता याच्यातून तुम्ही काय मीन्सला तुम्ही खूप चांगला डेटा काढू शकता आणि समजून घ्यायचं एखाद्या देशात संदर्भात. आपले आता GS2 ची सिलेबस डिकोडिंग सिरीज पण सुरू आहे बघा, तिथे मी तुम्हाला सांगत आहे. तर त्या बायलॅटरल रिलेशन आपल्याला कशा पद्धतीनं बिल्डअप करायचे, काय बघायचे त्याच्यामध्ये लक्षात येते का. दोन देशांमधील किंवा दोन रिजनल ह्याच्यामध्ये असेल, इंडिया आणि रिजनल काही संघटना असतील, तर त्याच्यामध्ये संबंध इस्टॅब्लिश करायचे. धोरणात्मक असलं पाहिजे, म्हणजे नेमकं काय असलं पाहिजे ते आपण ह्याच्यामध्ये बघूयात. ठीक आहे. तर बघूयात मुख्य मुद्दे काय आहेत बघा. इंडिया आफ्रिका फोरम समिट, त्याचे मुख्य महत्व काय आहे बघा. आता ही कोविडमध्ये 2020 मध्ये होणारी परिषद पुढे ढकलली गेली, हे आपण बघितलेलं आहे. आता कोविड नंतरच्या जगात खूप वातावरण बदललं. आपण सर्वांना माहिती आहे की पोस्ट कोविड एक नवीन वर्ल्ड ऑर्डर आपल्याला बघायला मिळते सर्वच स्तरावर. आत्ताची असलेली जगाची परिस्थिती कशी चालू आहे बघा, युद्धजन्य परिस्थिती, आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या ह्याच्यावर आपल्याला ह्या सगळ्यासाठी आफ्रिका कशा महत्वाचा आहे ते आपण बघूया. आता या काळामध्ये, आधुनिक काळात काय झालं बघा, आफ्रिकेसाठी स्पर्धा वाढलेली आहे. म्हणजे कोण आफ्रिकेमध्ये प्रेझन्स दाखवतोय ती स्पर्धा वाढलेली आहे. आता बघूया आपण पुढच्या स्लाइडला. याच्यामध्ये आफ्रिकेचं जागतिक महत्व वाढलेलं आहे. आफ्रिका का महत्वाचा आहे बघा, तुम्ही समजून घ्या. आफ्रिकेत सगळ्या असणाऱ्या गोष्टी, खनिज संपत्ती, लक्षात, ह्या सगळ्या गोष्टींमुळे आफ्रिकेचं एक महत्व वाढलेलं आहे. त्याचं स्ट्रॅटेजिक लोकेशन, ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय झालं, आफ्रिकेचं महत्व जागतिक दृष्ट्या वाढलं. अनेक देशांनी आफ्रिकेकडे आता सक्रियपणे बघायला सुरुवात केलेली आहे. संसाधने, मोठी बाजारपेठा, खनिजे, भू राजकारण, जिओ पॉलिटिक्स,
हा आपल्याला इंटरनॅशनल रिलेशनमध्ये शब्द वापरायचा आहे. ह्या कीवर्ड्सवर लक्ष द्या. आणि त्याच्यामुळे काय झालंय, आफ्रिका आता सेंटरमध्ये आलेलं आहे, जगाचं लक्ष लागत चाललेलं आहे आफ्रिकेकडे. मग अशा परिस्थितीमध्ये आपण का मागे, आपण पण जायचंय. आपल्याला आता हे समिट्स पुरतं मर्यादित राहायचं नाही, आपल्याला काहीतरी आता ठोस कार्यक्रम घेऊन जायचा आहे. अशा पद्धतीचं मत जे आहे ते लेखक ह्याच्यामध्ये व्यक्त करतायत. ठीक आहे. आफ्रिकेमध्ये स्पर्धा वाढते बघा. खालील देश संघटना आता ऑलरेडी प्रभाव वाढवत आहेत. युरोपियन युनियन प्रेझन्स दाखवत आहे. चायना, आपल्याला माहिती आहे चायना तिथं बऱ्याच ठिकाणी जिथं संधी मिळेल तिथं घुसतं. सगळ्यांना माहिती आहे आपला चायना आपला प्रतिस्पर्धी का आहे, तर ह्या पातळीवर सुद्धा आहे. जसं की आपण श्रीलंकेच्या बाबतीत म्हटलं की भारताचं डायलॉग सुरू असतात आणि चायना जाऊन काहीतरी डिलिव्हर करतं. लक्षात येते का अशा पद्धतीचं जपान आहे, दक्षिण कोरिया आहे, फ्रान्स, जर्मनी, तुर्की, बघा गल्फ कंट्रीज, बघा ह्या सगळे जण जे काय करतायत आफ्रिकेमध्ये आपला प्रेझेन्स वाढवतात, आफ्रिकेमध्ये आपलं बस्तान बसवण्याचा प्रयत्न करतायत आपले वेगवेगळ्या मार्गाने. लक्षात येते का? मग अशा परिस्थितीमध्ये आपली भूमिका खूप महत्वाची आहे. लक्षात येते का? आणि आपल्याला वगळून, भारताला वगळून जगाचं राजकारण चालणारच नाहीये. मग अशा परिस्थितीमध्ये आफ्रिकेमध्ये आपण कशा पद्धतीने इस्टॅब्लिश होऊ, हे जे आहे ते लेखकांनी बरेच त्याच्यामध्ये उपाय सुचवलेले आहे. त्याच्यावर आपण चर्चा करत आहोत. चीन विरुद्ध भारत. आता काय आहे, चायना स्पर्धक म्हणून आहे आपल्यासाठी. लक्षात येते का? चायनाचं काय, फोरम ऑन चायना आफ्रिका कोऑपरेशन, फोकॅक म्हणून हे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात पायाभूत सुविधांमध्ये. बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह आहेत त्यांचे. चीनचे उद्दिष्ट काय, खनिजे बाजार आणि त्या खनिजे बाजारपेठ राजकीय प्रभाव त्यांनी टाकतात, समुद्री मार्गांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतायत. चायनाची पॉलिसी आपल्याला माहिती आहे, वेगवेगळ्या रूट्सवर कंट्रोल करणं. लक्षात येते का? आणि तिथे एखाद्या जे काय असेल लँड असेल आणि तिथे प्रोजेक्ट करून तिथे डॉमिनन्स क्रिएट करणं, हे चायनाचा नेहमी प्रयत्न असतो. आपण श्रीलंकेच्या संदर्भात आपण बघितलेला आहे. तो पण आपण मुद्दा डिस्कस करू नेक्स्ट. ही सिरीजच आपण सुरू करू, आपण डिस्कस करू. मी काल तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण IR ची प्रॉपर सिरीज घेणार आहोत, फ्रॉम बेसिक्स टू ॲडव्हान्स. लक्षात येते का? ते सिरीज केल्यानंतर तुम्हाला कुठलंही बाकीचं मटेरियल रेफर करायची गरज नाही, तुम्ही फक्त करंटला अपडेटेड राहा, इतकंच. भारताची स्थिती काय आता? चायना असाय तर भारताची काय? भारताकडे ऐतिहासिक आहे का? लक्षात येते का? हिस्टॉरिकल टाईज, लक्षात ठेवा, आपण इतिहासापासून एकत्र आहोत. हिस्टॉरिकल टाईज काय? वसाहतवाद विरोधी सहकारी विकास. आपण आफ्रिकन कंट्रीज आणि भारत दोघांनाही वसाहतवाद विरोधी काम म्हणजे भूमिका ठेवलेली आहे. त्याचबरोबर काय, विस्तारवादाच्या विरोधात भूमिका ठेवलेली आहे. लक्षात येते काय? आणि भागीदारी काय, मानव केंद्रित आहे. आता हा कीवर्ड तुम्ही लक्षात ठेवा, मानव केंद्रित भागीदारी. लक्षात येते का? मानव केंद्रित भागीदारी लक्षात ठेवा. गांधींचं वास्तव आणि ह्या सगळ्या गोष्टी कळते का? तर ह्याच्यामुळे काय, दृष्टिकोन कसा आहे बघा, धोरण सातत्याचा अभाव. आता काय आहे अडचण, नेमकी काय आहे बघा. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, पण धोरण सातत्य, कंटिन्युटीमध्ये थोडासा आपल्याला जो काय तो अभाव दिसून येते आणि त्याच्यामध्ये विलंब होतोय. शिखर परिषदांमध्ये मोठे अंतर आपल्याला दिसून येते. आता शिखर परिषदा आपण बघितलं काय, एक मिनिट, हे बघा, ह्याच्यामध्ये गॅप दिसतोय खूप ह्या चर्चांमधून. 8 नंतर 11, 11 नंतर 15, 15 तर लक्षात येते का? तर ह्या शिखर परिषदांमध्ये असणारा मोठा गॅप, आणि त्याच्यामध्ये काय होतं की संवादामध्ये मोठा गॅप असतो. आणि ज्यावेळी चर्चा सातत्यपूर्ण नसते तर त्यावेळी बऱ्याचदा काय होतं की तो जो काय ते कंटिन्युटीचा अभाव आपल्याला दिसून येतोय. मग हे कमी करायचंय आपल्याला. हे लेखक ह्याच्यावर प्रकाश टाकतायत की आपल्याला काय करायचंय, ह्या सगळ्या गोष्टी कमी करायच्या आहेत. तर हे मुद्दे चर्चा करण्याचं कारण काय, आता लेखकांनी का हे मत मांडलंय, तर हे आपल्याला बाजूला काढायचं आहे. हे लूपहोल्स आपल्याला बाजूला ठेवायचे आहेत आणि खऱ्या अर्थाने ते आपल्याला पुढे जाऊन काम करायचं आहे, अशा पद्धतीचं मत ते व्यक्त करतायत. पुढे बघूयात काय लेखातील मुख्य टीका काय बोलतात. कमिटमेंट वर्सेस डिलिव्हरी गॅप. म्हणजे आपण कमिटमेंट करतो, मग आता इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये असं म्हटलं जातं की काय, इंडिया कमिटेड अँड चायना डिलिव्हर, असं बऱ्याचदा म्हटलं जातं. समजून घ्या मुद्दा. म्हणजे आपण बऱ्याचदा चर्चा करत असतो आणि त्यावेळी काय करतं की चायना येतो आणि एखादा प्रोजेक्ट उभा करून जातो. मग इथं काय करावं लागेल, आपल्याला थोडंसं इथं पुढे यावं लागेल, अशा पद्धतीचं मत जे आहे ते लेखक व्यक्त करतात. भारत मोठा घोषणा करतो पण प्रत्यक्ष अंमलबजावणी कमी, असं लेखक म्हणतात. उदाहरण काय, अनेक विकास प्रकल्प जे आहेत त्या अपूर्ण आहेत. तिथं आर्थिक सहाय्याची धीमी गती आपल्याला दिसून येते, संस्थात्मक यंत्रणेचा अभाव आपल्याला दिसून येते. मग काय करावं लागेल, आता आपण काय करावं लागेल, तर उत्तर लिहिताना किंवा असं जर क्वेश्चन विचारला इंडिया आफ्रिका संदर्भात, तर ह्या गोष्टी आपल्याला कमी कराव्या लागतील. हे जर अडचणी असतील तर ह्या अडचणी आपल्याला काय करावं लागतील, ह्या अडचणीवरून मात करावं लागेल, याच्यावर आपल्याला सोल्युशन काढावं लागेल. समजून घ्या. लक्षात येते का? ठीक आहे. तर पुढे काय बघूयात आपण, भारताने काय करायचं आहे. आता लेखकांनी काय उपाय सुचवलेत ह्याच्या संदर्भात ते आपण बघूयात.
संवाद सातत्य सगळ्यात महत्वाचं आहे. संवाद सातत्य बऱ्याचदा बघा, म्हणजे आपण कुठेही बघा, जर तुम्ही इव्हन आपल्या पर्सनल रिलेशन सुद्धा बघितलं किंवा कौटुंबिक गोष्टीमध्ये सुद्धा बघितलं, तर संवाद सातत्य काय करतं, दरी निर्माण करायला सुरुवात करतं. मग आता ही दरी आपल्याला जर नको असेल तर काय पाहिजे, संवाद सातत्य, डायलॉग कंटिन्युटी त्याला आपण म्हणू, डायलॉग कंटिन्युटी. ठीक आहे, तर ती आपल्याला आवश्यक आहे. आणि काय फक्त 5 वर्षांनी परिषदा घेऊन उपयोगाचं नाही, कृती आराखडा काय आहे त्याच्यावर आपल्याला चर्चा करावं लागेल. आवश्यक उपाय काय आहे, वार्षिक राजनैतिक संवाद असावा असं एक मत व्यक्त केलेलं आहे लेखकांनी. त्याचबरोबर आफ्रिकन युनियन अधिकाऱ्यांच्या नियमित भेटी, म्हणजे त्यांच्या भेटी वाढवून परत आणि आपल्याला काय कार्यक्रम आखता येईल का. मध्यमकालीन पुनरावलोकन म्हणजे काय, मिड सायकल रिव्ह्यू म्हणजे काय आहे, 2 भेटी दरम्यान काहीतरी रिव्ह्यू घ्यावा, म्हणजे काय आपलं कुठंपर्यंत आलेलं आहे काम किंवा ह्या सगळ्या गोष्टी त्याचा रिव्ह्यू घेण्यात यावा, असं जे आहे ते मत लेखक व्यक्त करतात या आर्टिकलमध्ये. तर हे जे पॉईंट्स आहेत, 3-4 पॉईंट्स आपण डिस्कस केले, तर लक्षात ठेवा की संवाद असावा, संवादातली दरी कमी करण्यात यावी, कमी करावी. त्याचबरोबर काय, नियमित भेटी बैठका. मग आता याच्यामध्ये काय, आफ्रिकन युनियन असा हा मुद्दा मांडा. त्याच्यानंतर काय, पुनरावलोकन हे असावं. ठीक आहे, तर ह्या मुद्दा तुम्ही जे काय ते त्याच्यावर तुम्ही हे कीवर्ड्स जे आहेत ते लिहून ठेवा. ठीक आहे, पुढे काय, आफ्रिकन युनियन सोबत मजबूत संबंध स्थापन करायचे. म्हणजे आता आफ्रिकन युनियन म्हणजे काय पहिल्यांदा समजून घ्या. आफ्रिकन देशांचे जे काय प्रमुख देश आहेत त्यांची जी संघटना आहे तर त्याला आफ्रिकन युनियन असं म्हटलं जातं. मग भारताने काय, आफ्रिकन युनियनचे अध्यक्ष भारतात मध्ये इन्व्हाइट करावेत, नियमित भारत आणि आफ्रिकन युनियन यांच्या बैठका घ्याव्यात आणि संयुक्त कार्यक्रम राबवावेत. काय संयुक्त कार्यक्रम राबवता येतात बघा, मी तुम्हाला सांगितलं, आता ही टास्क मी तुम्हाला दिली, काय राबवता येतील सांगा मला. क्लायमेट चेंज आहे, सो प्रमुख मुद्दे आहेत ना आपले, समजून घ्या. कॉमन मिनिमम प्रोग्राम आपण ठरवू शकतो की नाही. बघा लक्षात येते काय, साऊथ साऊथ कोऑपरेशन आहे, युनायटेड नेशन्स मधले रिफॉर्म्स आहेत, लक्षात येते काय, क्लायमेट चेंज आहे, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचं आहे. तर ह्या गोष्टींवर आपण एकत्रित येऊन काम करू शकतो, तर बिलकुल करू शकतो, कारण हे आपल्याला समान चॅलेंजेस आहेत आपल्यासमोरचे. दहशतवाद विरोधीची आपली भूमिका आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींवर आपल्याला काम करता येऊ शकतं ना. तर ह्या सगळ्या मुद्द्यांवर एकत्र संयुक्त कार्यक्रम राबवावेत असं मत जे आहे ते लेखक व्यक्त करतात. त्याच्यामध्ये रिजनल इकॉनॉमिक कम्युनिटीज REC सोबत काम करावं. REC म्हणजे काय, आफ्रिकेतील प्रादेशिक आर्थिक गट आहेत. मग हे वेगवेगळे गट आहेत, ह्याचे सगळे डिटेल्स प्रिलिमला येतील, तुम्ही हे सगळे काढून घ्या. मग आता काय आहे, हे जे काय रिजनल आर्थिक गट आहेत ह्यांच्यासोबत बैठका व्हाव्यात, ह्यांच्यासोबत काहीतरी कृती कार्यक्रम आखावा असं एक मत त्याच्यामध्ये समोर येते. मग त्याच्यामुळे काय होईल, आता हे सगळे आर्थिक गट आहेत, मग याच्यामुळे काय होईल, व्यापारी संबंध जे आहेत ते आपले चांगले होतील, ऑलरेडी आहेत, पण आपल्याला आणखी त्याच्यामध्ये जे काय ते इम्प्रूव्हमेंट दिसायला सुरू होतील. सुरक्षितता, सिक्युरिटीच्या फ्रंटवर आपण खूप चांगलं काम करू शकतो. कॉन्टॅक्ट आपला चांगला इस्टॅब्लिश होऊ शकतोय, लक्षात येते काय. आणि दहशतवाद विरोधी, क्लायमेट चेंज, हे तर मुद्दे आहेत, हे कॉमन मुद्दे आहेत, लक्षात द्या. याच्यातून काय होतंय, एक आपलं जे काय तो संवाद वाढण्यास आणि संवादातील जी दरी वाढत चालली, म्हणजे गॅप पडत चालले, तो गॅप कमी व्हायला मदत होईल. आणि त्याच्यामुळे काय होते की आपलं जे काय रिलेशन आहे ते स्मूथली चालेल आणि बऱ्याच गोष्टीसाठी आपण एकत्रित येऊन काम करायला सुरुवात करू शकतो. ठीक आहे, ऑलरेडी आहे, पण आपल्याला आणखी इम्प्रूव्ह करायचे अशी अपेक्षा याच्यातून लेखक व्यक्त करतायत. पुढे काय, भारताचे सहकार्याचे संभाव्य क्षेत्र. आता कुठले क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये भारत आफ्रिका हे एकत्र येऊन काम करू शकतात. आता आपल्याला सर्वांना माहिती आहे हे भारताचं मॉडेल म्हणून प्रोजेक्ट झालेलं आहे. आधार आहे, UPI, कोविन आहे, हे भारतासाठी मॉडेल, भारताचं मॉडेल हे आपण आफ्रिकेसाठी उपयुक्त म्हणजे गाईडलाईन्स देऊ शकतो आपण याच्यामध्ये. असं मॉडेल, ह्या पायाभूत सुविधा, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, हे भारताचं मॉडेल आहे, ते आपल्याला आफ्रिकेसाठी जे काय ते एक आदर्श बनून पुढे येऊ शकतं. लक्षात येते काय, भारत काय मार्गदर्शन करेल वेगवेगळ्या तिथल्या युनिव्हर्सिटीजला आपल्याला काय करता येतं का, आफ्रिकन युनिव्हर्सिटीज त्यांना आपल्या शिक्षणाच्या जे काय मोठमोठे शिक्षण संस्था आहेत त्यांच्याशी टायअप काय करून काय करता येईल का, असे इतर मुद्दे सुद्धा फक्त आर्टिकलमध्येच आहेत म्हणून नाही, तर इतर सुद्धा मुद्द्यांवर तुम्ही विचार करा नक्की. जसं की मी आता वेगवेगळे बाकीचे काही मुद्दे सांगतोय, तर त्याच्यावर आपल्याला काय विचार, कारण आपल्याला काय आर्टिकल आणि मग फक्त आर्टिकलचाच विचार नाही करायचा, आपल्याला ओव्हरऑल हे काय आहे समजून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला एकदम पॉईंट ऑफ व्ह्यूने मदत होईल. आणि मी काय सांगितलंय, प्रिपरेशन प्रिलिमचं कधीच नसतं, प्रिपरेशन मेन्सचं कधीच नसतं, आणि प्रिपरेशन फक्त PTचं कधीच नसतं. प्रिपरेशन असतं बोल एक्झामचं, शेवटचा इंटरव्ह्यू डे शेवटी
पर्यंत आपल्याला काम करायचं आहे. माझं प्रिपरेशन असं असलं पाहिजे की इंटरव्ह्यूसाठी परत मी इंडिया आफ्रिका रिलेशन व्यवस्थित नाही करणार. करंटचं काय असेल तर ते अपडेट करेन नक्की, पण जे कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटी आहे ते मी इंटरव्ह्यू दिवसापर्यंत माझा क्लिअर होईल अशा पद्धतीचा माझा अभ्यास असला पाहिजे. आणि म्हणून त्याचा पार्ट म्हणून एखादा आर्टिकल आला त्यातले 4 पॉईंट नाही, मला आणखी काय त्याच्यामध्ये कनेक्ट करता येते का याचा विचार करायचा. लक्षात येते काय स्किल डेव्हलपमेंटचं काय घेऊन येऊ शकतो का आपण तिथल्या विद्यार्थ्यांना. स्किल डेव्हलपमेंट, आपला स्किल डेव्हलपमेंटचं मॉडेल किती चांगलं आहे लक्षात येते का. कौशल्य विकास तर ते तिकडे काय घेऊन जाता येते का, अशा मुद्द्यांवर सुद्धा तुम्ही विचार करा आणि हे पॉईंट नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे. पुढे काय आरोग्य क्षेत्रात, आरोग्य क्षेत्रात भारत काय करतो, जेनेरिक, हे थोडंसं टाईप एरर झालेलं आहे. जेनेरिक मेडिसिनला आपण काय करू शकतो, उत्पादन करू शकतो. क्षमता विकास, कॅपॅसिटी बिल्डिंग म्हणजे स्किल डेव्हलपमेंट याच्या परत आलेलं आहे. याच्यामध्ये काय शिष्यवृत्ती देऊ शकतो, तांत्रिक प्रशिक्षण आपण देऊ शकतो तिथल्या विद्यार्थ्यांना. तर टेक्नॉलॉजी रिलेटेड आपण बऱ्याच गोष्टी तिथं करू शकतो. एक मार्गदर्शक म्हणून भारत तिथे काम करू शकतो. आरोग्याच्या क्षेत्रातलं आपलं जे काही मॉडेल आहे ते आपण देऊ शकतो की परवडणार. जेनेरिक मेडिसिन मध्ये आपला खूप चांगला जे आहे ते होल्ड आहे, तर जेनेरिक मेडिसिन संदर्भात आपण तिथे खूप चांगलं काम करू शकतो. क्षमता, कॅपॅसिटी बिल्डिंग लक्षात ठेवायचं. आफ्रिका आलं की तुम्ही कॅपॅसिटी बिल्डिंग लिहायचं, लक्षात येते का. ठीक आहे. त्याचबरोबर शिष्यवृत्ती काय देऊ शकतो, काय तांत्रिक प्रशिक्षण देऊ शकतो का, स्किल रिलेटेड काही गोष्टी करू शकतो का, काही टायप करू शकतो का युनिव्हर्सिटी सोबत. ह्या सगळ्या गोष्टी शिक्षण आहे. लक्षात, कला क्षेत्राच्या संदर्भात आपण काय काम करू शकतो का, तिथं काय आपल्याला करता येईल का, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत. कृषी आणि अन्न सुरक्षा याच्या संदर्भात आपण खूप काम करू शकतो. सिंचन व्यवस्थेसंदर्भात आपण खूप चांगल्या पद्धतीचं तिथे काम करू शकतो. टेक्नॉलॉजी लक्षात येते, दुग्ध व्यवसाय, हवामान स्मार्ट आणि हवामान स्मार्ट शेती लक्षात येते का. आता आपण स्मार्ट शेतीचं मॉडेल आपण भारतामध्ये घेऊन येत आहोत आणि हे सगळं मॉडेल आफ्रिकेपर्यंत आपण घेऊ शकतो का, तिथं आपण काही ह्या गोष्टी संदर्भात एकत्रितरित्या काम करू शकतो का. लक्षात आहे काय, डायलॉग आणि ह्या सगळ्या गोष्टी आता ह्याचा समावेश व्यापक अर्थाने हे रिलेशन आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. मग ह्या क्षेत्रामध्ये आपण काम करू शकतो. अक्षय ऊर्जा, सौर ऊर्जा संदर्भात काम करू शकतो. इंटरनॅशनल सोलर अलायन्स, हे रिपीट झालं, इंटरनॅशनल सोलर अलायन्स, तर याच्याबद्दल आपण काम करू शकतो. लक्षात येते का. ठीक आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्या. आणखी हवामान बदल, जसं की सांगितलं की हरित विकास, ग्रीन डेव्हलपमेंट, भारत आफ्रिकेला क्लायमेट फायनान्स करू शकतं. हरित तंत्रज्ञान याच्याबद्दलचं हे करू शकतं. शाश्वत विकास मध्ये मदत करू शकतो. हे मुद्दे आहेत. म्हणजे ओव्हरऑल काय आहे बघा, विचार करा. म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला इथं एक्सप्लेन करतो. ठीक आहे, एकच मिनिट मी ते एक्सप्लेन करतो की काय आपण करू शकतो, की शिक्षणाच्या क्षेत्रात आपण मदत करू शकतो. ठीक आहे, विजिबल आहे का एबिट. इथेच मी लिहितो साईडला. शिक्षण आहे. प्रमुख मुद्दे काय आहेत बघा, आपण काय स्कोप आहेत. तंत्रज्ञान तिथं आपण करू शकतो. कौशल्य विकास हा कार्यक्रम आपण तिथं हे करू शकतो. प्लस त्याला कॅपॅसिटी बिल्डिंग पण म्हणू शकतो आपण. लक्षात येते का. आरोग्य क्षेत्रात परत आपण बँकिंगचं काही देऊ शकतो का ते बघा. लक्षात येते. कला क्षेत्रामध्ये काय करू शकतो का, इंडियन लँग्वेजेस अँड ऑल, भारताची योगा आहे, ह्या सगळ्या गोष्टी तिथं आपण हे करू शकतो का. आणखी काय येते बघा, म्हणजे आणखी आता आपण मुद्दे सांगितलेले ते पण आहेत बघा. सौर ऊर्जा, कृषी आहे. ऊर्जा क्षेत्रात आपण खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. मिनरल्स डेव्हलपमेंट त्याच्यावर आपण काम करू शकतो. तर ह्या सगळे बरेच मुद्दे आहेत. आणखी लक्षात येते का, हे सगळे एका 1 पेजवर तुम्ही नोट्स काढून तयार ठेवा. लक्षात येते. माननीय पंतप्रधान मोदीजी काय म्हणतात, आफ्रिका धोरण जे 2018 मध्ये त्यांनी सांगितलं होतं, त्यांनी युगांडाच्या संसदेमध्ये बोलले होते काय भारताच्या आफ्रिका धोरणाचे 10 तत्व मांडले होते त्यांनी. ठीक आहे, 10 तत्व मांडले होते. त्याच्यामध्ये त्यांनी काय महत्वाचं एक तत्व मांडलेलं बघा, आफ्रिकेच्या प्राधान्यक्रमानुसार भारताचं सहकार्य असेल. म्हणजे आम्ही तुम्हाला सहकार्य करू, पण प्राधान्यक्रम आफ्रिकेचा असेल. आम्ही कुठल्याही प्रकारचं तुम्हाला डॉमिनेट करणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय, भारत आपला अजेंडा लादणार नाही. लक्षात ठेवा, इथं तुमची डिप्लोमसी स्पष्ट होते की चायना काय करतं, अजेंडा लाभतो, छुपा अजेंडा राबवतो. बट काय आहे, भारत असा कुठलाही अजेंडा राबवणार नाही. ही स्पष्टता त्यांनी माननीय पंतप्रधानांनी दिली. आणि आफ्रिकांच्या गरजांनुसार, म्हणजे आफ्रिकेला काय पाहिजे त्यांच्या गरजानुसार भारत काम करेल तिथं. म्हणजे आमचा कुठलाही अजेंडा नसेल. म्हणजे आम्ही जे करू ते तुमच्या गरजानुसार असेल, तुमच्या प्राधान्यक्रमानुसार आम्ही जे काय असेल ते आम्ही काम करू, अशा पद्धतीचं मत मांडलं. आणि याच्यातून जे काय ते आपली व्यापक भूमिका स्पष्ट होते. लक्षात येते का. हेच विश्वबंधुत्व आहे, हेच विश्वगुरु असण्याचं हे जे काय ते आपलं
काय वसुधैव कुटुंबकम, म्हणजे आम्ही जे देऊ ते खूप व्यापक, म्हणजे हे भारताचं हे आहे, म्हणजे हे इथिक्स एसे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लिहिता येईल. लक्षात येते का, कळतं का? तर अशा पद्धतीचं हे जे काय ते आपण समजून घेतलं. म्हणजे ओव्हरऑल काय आहे याच्यामध्ये, तर याच्यामध्ये हे समजून घ्या तुम्ही की काय आपण करू शकतोय, काय स्कोप आहे. म्हणजे अगदी सगळंच काय निगेटिव्ह काहीच नाही याच्यामध्ये. आपल्याला काय करावं लागेल आणखी पुढं, मग कशा जोमानं काम करावं लागेल ह्याच्या संदर्भातली ही चर्चा ह्या आर्टिकलच्या निमित्ताने, या आर्टिकलमध्ये तेच मुद्दे मांडलेले आहेत. भारतासाठी आफ्रिकेचं महत्व काय, ऑब्व्हियसली आर्थिक महत्व असणार आहे, बाजारपेठ आहे, नैसर्गिक संसाधने आणि ऊर्जा. लक्षात ठेवा, आता कधीही बघा ज्यावेळी तुम्ही बायलॅटरल रिलेशन येते ना, तर ऊर्जा हा खूप महत्वाचा मुद्दा असतो आणि दुसरा असतं मार्केट. तर हे मुद्दे तुम्ही कधीच विसरायचे नाही आहेत. लक्षात येते का, इंटरनॅशनल रिलेशन बायलॅटरल रिलेशन लिहिताना लक्षात येते का, नैसर्गिक साधन संपत्ती. ठीक आहे. सामरिक महत्व, स्ट्रॅटेजिक लोकेशन, ऑब्व्हियसली हा एक मुद्दा खूप महत्वाचा आहे. हिंद महासागर, समुद्री सुरक्षा आणि दहशतवाद विरोधी सहकार्य याच्या संदर्भात आपण आफ्रिकेशी सहकार्य करू शकतो. दोघं पार्टनर होऊन ह्याच्यात भागीदार होऊन खूप चांगल्या पद्धतीने काम करतो. कारण सामरिक महत्व खूप आहे ना, लक्षात येतं, हिंदी महासागर आणि समुद्री सुरक्षेसाठी आपल्याला ते खूप गरजेचं ठरेल. जागतिक राजकारण, आता याच्यामध्ये काय ग्लोबल फ्रंटवर आपण कशा पद्धतीनं महत्वाचं आहे आफ्रिका सोबतचं UN सुधारणा, त्याच्यासोबत भारत नेहमी राहिलेला आहे ह्या नवराष्ट्र. म्हणजे आपण ह्याच्यासाठी आपलं जे काय आहे ते नॉन अलाइनमेंट मुवमेंट तिथपासून जे आहे ते आपलं जे काय आहे ते जे काय सपोर्ट आहे तो त्या देशांना राहिलेला आहे. UN सुधारणा, ग्लोबल साऊथमध्ये आफ्रिकेचा पाठिंबा महत्वाचा आहे आपल्यासाठी ऑब्व्हियसली आहे. आणि आपण नेहमीच अशा देशांसोबत उभं राहिलेलो आहे भारत सुरुवातीपासूनच्या काळातच. तर आपली ही भूमिका आहे. तर जागतिक राजकारणामध्ये वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जे आहेत ते जे आहे ते आफ्रिका आपल्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे. लक्षात आलं, हे मुद्दे समजले का? हे लक्षात ठेवायचे, फक्त हे प्रॉपर तुम्हाला मांडता यायला पाहिजे इंटरनॅशनल रिलेशनशिपमध्ये. ठीक आहे. IR ची सिरीज आपण सुरू करून आणि त्याच्यासोबत असे जे आर्टिकल आहेत ना वेगवेगळ्या विषयांचे, तर ते आपण त्याची एक सिरीज घेऊन आलेलो. उद्या आपला एक कदाचित नॉर्डिक कंट्रीज किंवा आणखी एखादा मुद्दा त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. ठीक आहे. अडथळे काय आहेत बघा, आता चॅलेंजेस काय आहेत, आव्हानं समजून घेऊया. बघा, प्रकल्प विलंब होणं हा एक आव्हान आहे. चीनची स्पर्धा, चायना हे आपलं मोठं आव्हान आहे. मोठी गुंतवणूक असते चायनाची आणि घोषणेची. आपलं काय होतं की अंमलबजावणीला थोडासा डिले होतो. ठीक आहे. संस्थात्मक कमतरता, सातत्यपूर्ण संवादाचा अभाव, हे आपण ऑलरेडी चर्चा केलेलं आहे. सातत्य नाही आहे संवादामध्ये. व्यापार जो आहे तो कमी आहे. क्षमता असूनही आपला जो काय व्यापार तो आपल्याला मर्यादित दिसून येतो. लक्षात येते का? ही एक स्लाइड खूप महत्वाची आहे तुमच्यासाठी, मीन्ससाठी. तर तुम्ही लक्षात ठेवा चॅलेंजेस. आता चॅलेंजेस आहेत, सोल्युशन पण आपल्याला याच्यातूनच काढायचे व्यवस्थित. ठीक आहे. आता भारताचे बलस्थान काय आहे, लोकशाही मूल्य, ऑब्व्हियसली लोकशाही मूल्य हे आपले सगळ्यात मोठे पॉवर आहे. वसाहतवाद विरोधी आपला इतिहास आहे दोघांचाही, हे आपलं भारतासाठीचं जे बलस्थान आहे. मानव केंद्रित विकास, जो विकास आहे तो मानवाला केंद्रित घेऊन आपण करत आलेलो आहे. लक्षात येते का? आणि ही आपली जमेची बाजू आहे. कमी हस्तक्षेपवादी धोरण म्हणजे काय, मी सांगितलं प्राईम मिनिस्टर सरांनी काय बोलले होते की आम्ही ज्या डिलिव्हर करू गोष्टी ते आफ्रिकेच्या प्राधान्यक्रमानुसार असाल, आमचं कुठलाही त्याच्यामध्ये अजेंडा नसेल. म्हणजे काय, आम्ही हस्तक्षेपवादी धोरण आमचं राबवत नाही. ठीक आहे. भारताची काय आहे याच्यामध्ये चॅलेंज, आर्थिक मर्यादा आणि प्रकल्पांची धीमी गती आणि धोरण सातत्याचा अभाव, हे आपण ऑलरेडी चर्चा केलेलं आहे. हे बलस्थान आणि हिचे कमतरता, याच्यामध्ये ही एक स्लाइड तुम्ही खूप महत्वाची आहे. ही तुम्ही पॉज करून व्यवस्थित बघून घ्या. थोडं टायपोग्राफिक एरर आहे, आय होप पुढच्या लेक्चरपासून क्लिअर करेल. बट मोर ऑन मी जे सांगतोय त्याच्याकडे लक्ष द्या, ज्या की तिकडे लक्षात येते ह्या पॉइंटकडे. ठीक आहे. वे फॉरवर्ड काय आहे, नियमित भारत आफ्रिका संवाद नियमित साधला पाहिजे. संवादातली जी दर्या आहे तो गॅप आहे तो आपल्याला कमी करायचा आहे. नियमित डायलॉग कसे करता येतील मेंटेन ते आपल्याला बघायचं आहे. आफ्रिकन युनियन आणि REC सोबत संस्थात्मक संबंध आपल्याला एस्टॅब्लिश करायचा, म्हणजे हे आर्थिक पातळीवर आणि व्यापारिक पातळीवर आहे. विकास प्रकल्पाची जलद अंमलबजावणी करायची आहे. एखादा प्रकल्प आहे त्याच्यावर आपल्याला जलद अंमलबजावणी करायची आहे. व्यापार आणि गुंतवणूक वाढवायची आपल्याला. ठीक आहे. गुंतवणूक जी आहे ती आपल्याला वाढवायची आहे. डिजिटल व हरित भागीदारी मजबूत करायची आहे. शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकासावर आपल्याला भर द्यायचा आहे. हे जे आहेत ना, हा शेवटचा पॉईंट आहे, हा खूप महत्वाचा आहे. शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, ठीक आहे, तंत्रज्ञान आणि कृषी ह्याच्यामध्ये ऍड करा. ठीक आहे. तर याच्यावर आपण भर देऊन जे आहे ते आपल्याला पुढे जाता येईल. खूप चांगल्या पद्धतीने आपण काम करू शकतो. आणि जे आपले जे रिलेशन आहे आफ्रिकेसोबत आपले चांगलेच आहेत.
पण आणखी आपल्याला एका वेगळ्या लेवलवर ते घेऊन जाता येईल, जेणेकरून काय होतं की हे जे काय ते धोरणात्मक भागीदारी जी आहे ती आपली होईल. तर ह्या कीवर्ड लक्षात ठेवा. तर आय होप तुम्हाला नक्की लेक्चर आवडला असेल, ही सिरीज तुम्हाला नक्की आवडली असेल. तर निष्कर्ष काय आहे, भारत आणि आफ्रिका यांचे संबंध फक्त ऐतिहासिक भावनिक आहेत का, तेवढंच आहे का तर नाही. आजच्या बहुध्रुवीय मल्टीपोलर वर्ल्डमध्ये केवळ इतिहास पुरेसा नाही, भारत आणि आफ्रिकेसोबत संबंध सतत, सातत्य, परिणामकारक आणि संस्थात्मक आणि धोरणात्मक हा एक शब्द ऍड करा. धोरणात्मक बनवले तरच तो आफ्रिकेचा दीर्घकालीन रणनीतिक भागीदार ठरू शकतो. हे एक लिहायचं, हे कन्क्लुजनसाठी वगैरे महत्वाचं आहे. आणि ही जी परिषद आहे भारतासाठी घोषणांपासून कृतीकडे घेऊन जाण्याची मोठी ऑपॉर्च्युनिटी, मोठी संधी आहे. बघा, ह्या परिषदेच्या निमित्ताने ही चर्चा घडली. कारण काय, फक्त आता इथून घोषणा नाही, आपल्याला एक नव्या वळणावर जायचं आहे. एक मोठी ऑपॉर्च्युनिटी आपल्याला ह्या परिषदेच्या माध्यमातून मिळते आणि ती आपल्याला जी काय ती जी संधी किंवा ऑपॉर्च्युनिटी ती आपल्याला घ्यावी लागेल, असं जे मत ते आहे ते लेखक व्यक्त करत आहात. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला नक्की लेक्चर आवडला असेल. तर आपण इथंच थांबूयात. फक्त काय करा, इथं हे क्वेश्चन जे आहेत दिलेले आहेत, ते हे 2 क्वेश्चन जे आहेत ते लिहिण्याचा प्रयत्न करा. मी आतापर्यंत जे बोललो ना, आता आपण असं करूयात. म्हणजे काय होतंय की 2027च्या विद्यार्थ्यांनी ह्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या. माझी कुठलीही सिरीज असेल तर तिथं मी काय करेन, तुम्हाला मेन्सचे क्वेश्चन देईन. जे आहे ते क्वेश्चन लिहायचा प्रयत्न करायचा. आणि मी ऑलरेडी नंबर शेअर केलेला आहे, परत एकदा करतो. 88 327 138 हा माझा नंबर आहे. जे कोणी आन्सर लिहितील त्यांनी याच्यावर PDF फॉर्मॅटमध्ये पाठवा. त्याचं मी इव्हॅल्युएशन करेन आणि मॉडेल आन्सर, जे आन्सर लिहितील त्यांनाच मॉडेल आन्सर माझ्याकडून मिळेल. ठीक आहे. हे 2 क्वेश्चन आहेत. क्वेश्चन बघूयात. भारत आफ्रिका संबंधामध्ये ऐतिहासिक मैत्री. आता हे बघा, हा कीवर्ड आहे. हिस्टॉरिकल फ्रेंड्स आहोत आपण, असूनही संस्थात्मक सातत्याचा अभाव दिसून येतो. चर्चा करा. आता बघा कसं सातत्याचा अभाव आहे, बैठकांमध्ये अभाव आहे, लक्षात येते, प्रकल्प रखडलेले आहेत. ह्या गोष्टी तुम्हाला इथे सांगायच्या आहेत. मोरऑल आपण जे आता ओव्हरऑल जे बोललेलो आहे त्याच्यावर आपल्याला हे आन्सर लिहू शकतोय. परत काय, ग्लोबल साऊथ धोरणामध्ये भारताच्या आफ्रिकेचे स्थान स्पष्ट करा. इम्पॉर्टन्स ऑफ आफ्रिका थोडक्यात आपल्याला सांगायचं याच्यामध्ये, हे आपल्याला व्यवस्थित लिहायचं. तर हे 2 क्वेश्चन आहेत. जे कोणी लिहितील त्यांनी नक्की पाठवा. स्वागत आहे तुमचं. आणि इव्हॅल्युएट करून जरूर देईल, पण जे लिहून पाठवतात त्यांना ते मॉडेल आन्सर मिळेल. याचं मॉडेल आन्सर मी डिस्कस करणार नाही कुठेही. मी पॉईंट्स ऑलरेडी ह्याच्यामध्ये डिस्कस केले, त्याच्या आधारावर तुम्ही लिहायचं आहे. जे लिहितील, जे मला पाठवतील त्यांना मी मॉडेल आन्सर प्रोव्हाइड करेन. तुर्तास इथंच थांबूया आपण. अशाच सिरीजसाठी तुम्ही इग्नाइट अकॅडमीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत इथंच थांबूया. धन्यवाद. अभ्यास करत राहा. सिलेबस डिकोडिंगची सिरीज आपली चालूच आहे, इन डिटेल चालू आहे. अदरवाईज ते आतापर्यंत संपलं, ती 4 दिवसात 4 दिवस संपवता आले ते, पण तसं नाही. आपल्याला इन डिटेल सिलेबस डिकोड करायचा आहे. GS3 आपण लवकरच सुरू करूयात. GS2 साठी ते एक IRचं लेक्चर राहिलेलं आहे आणि एक IRची एक सिरीज मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येतोय, ज्याच्या आधारावर तुम्ही फक्त तेवढेच लेक्चर केले तर तुम्हाला IR साठी इतर काहीही करायची गरज भासणारी कुठलाही सोर्स नाही. फक्त त्याला तुम्ही करंटने अपडेट करा. तर इथंच थांबूयात. धन्यवाद. अभ्यास करत राहा.